आज आपण बनवू चना डाळीची कोबीची भाजी। त्यासाठी आपण इथे घेतलेली 1 वाटी चना डाळ ही चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि 1 वाटी डाळ असली तर 2 वाट्या आपल्याला गरम पाणी घालायचे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू आणि मीठ टाकू चवीनुसार आणि ही डाळ आपल्याला 3 शिट्ट्या करून कुकरमध्ये शिजवून घ्यायची। नंतर आपण एक कोबीचं फूल घेऊ, 1 पावचं, एक कांदा, लसूण सोलून घ्यायचं आहे, कोथिंबीर धुवून घेऊ आणि 1 टोमॅटो कापून घेऊ। कोथिंबीर आपल्याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायची आहे, कांदा पण कापून घेऊ। नंतर आपल्याला फ्लावर कापून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये धुवून घ्यायची चांगली। आपली इकडे चना डाळ शिजलेली आहे, 3 शिट्टे झालेले आहे। आता फोडणी देऊन घ्यायची। कढईमध्ये टाकू तेल आणि तेल गरम झाले की जिरं मोहरी टाकायचे अर्धा चमचा। नंतर टाकू बारीक कुटलेलं लसूण आणि बारीक कापलेला कांदा। कांदा लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये टाकायची थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि चांगलं परतून घ्यायचं। परत 1 टोमॅटो टाकायचा कापून। नंतर आपण एक कोबी कापलेली ती टाकून द्यायची। कोबी आपल्याला पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, नंतर टाकायचं। चवीनुसार मीठ टाकू आणि चांगलं परतून घेऊ आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं कोबी शिजवून घेऊ। 5 मिनिटानंतर आपली कोबी चांगली शिजलेली। आता याच्यामध्ये आपण चना डाळ टाकून देऊ शिजवलेली आणि 2 मिनिटं याला उकळी आणून घ्यायची। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। 2 मिनिटानंतर उकळी आलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे। चना डाळ टाकून कोबीची भाजी, अशी भाजी एकदा बनवून बघा, खूप छान लागते। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू।